सध्या पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आपल्या सुनेत्रा वहिनी असतील, त्यांना फक्त एक गोष्ट मी आठवण करून देतो. शेतकऱ्यांना जी तुम्ही कर्जमाफी दिली ना, अटी घालून, शर्ती घालून, जे तुमचे नियम आहेत ते नियम लावून, ते सगळं मागं घ्या. जी तुम्ही कर्जमाफी दिली त्या अटी शर्ती सगळ्या काढून टाका आणि शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा. 2 लाखापर्यंत का होईना, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. तुम्हाला काय तुमच्या खिशातला पैसा नाही द्यायचा आहे, हा पैसा शेतकऱ्यांचाच आहे आणि शेतकऱ्यांनाच द्यायचा आहे. त्यामुळे ना, शेतकऱ्यांचा सातबारा तुम्हीच आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना निवडणुकीच्या वेळेस, ते तुम्हाला मी आठवण करून देतोय. सध्या अधिवेशन सुरू आहे आणि निर्णय लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा घ्या. हा काय, जर तुम्ही हा निर्णय घेतला ना, तुम्हाला शेतकऱ्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी ही मोठी संधी आहे आणि ही संधी तुम्ही डावलू नका. आणि जर तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही किंवा दुसरी गोष्ट जी तुम्ही कर्जमाफी दिली त्या अटी शर्ती जर तुम्ही काढल्या नाही ना, रोहितदादा पवार असतील, तुपकर साहेब असतील, यांनी तर आंदोलन केलंच होतं. तुम्हीच आश्वासन दिलं होतं लवकरात लवकर आपण निर्णय घेऊ म्हणून. मी फक्त एकच गोष्ट सांगतोय, जर तुम्ही निर्णय घेतला नाही ना शेतकऱ्यांच्या हिताचा, पुन्हा एकदा राज्यामध्ये आंदोलन उभं राहील. पण हे जे आंदोलन असेल ना, आर नाहीतर पार असेल. महाराष्ट्रातील शेतकरी एका जागेवर येतील आणि तुमच्या मग छाताडावर बसून कर्जमाफी करून घेतील. त्यामुळं विनंती आहे, शेतकरी संयमी आहे, संयमीच राहू द्या. याच शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलंय. आज जे तुम्हाला बहुमत मिळालं ना, असं बहुमत आतापर्यंत कुणालाही मिळालेलं नाहीये. या शेतकऱ्यांचे लय उपकार आहेत तुमच्यावर. म्हणून शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्या, अटी शर्ती सगळं काढून टाका आणि सरसकट शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा. आंदोलन जर उभा राहिलं पुन्हा परवडणार नाही तुम्हाला. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.